सर आपल्याकडे बरेच लॉज आहेत, म्हणजे अगदी सुरुवातीपासून DRT आलं, सरफासी आलं, आता IBC चालू आहे. तर याबद्दल तुमचा व्ह्यू कसा आहे? म्हणजे मला असं हवं आहे की हे लॉ सफिशियंट आहेत का, आणि जर नसतील तर ह्याच्यात काय बदल केले पाहिजेत? आता सो फार एज कोऑपरेटिव्ह बँक्स आर कन्सर्न आहे ना, पूर्वी ज्यावेळेला स्टेट कोऑपरेटिव्ह होतं तेव्हा त्यांना एक 101 कलम होतं की ज्याच्या खाली तुम्ही विदाऊट इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट पूर्ण प्रोसिजर करू शकत होता. बरोबर. जेव्हा मल्टी स्टेट बँक झाल्यानंतर त्याला आर्बिट्रेशन ॲक्ट लागू झाला. बरोबर. आणि मग आर्बिट्रेशन प्रोसेसमध्ये कसं होतं की आर्बिट्रेशनचं अवॉर्ड झाल्यानंतर ते एक्झिक्युशन खाली परत सिव्हिल कोर्टात जायला लागत होतं. बरोबर. आणि मग तिथं अवॉर्ड एक्झिक्युशन अवॉर्ड घेऊन मग त्याचं पुढे एक्झिक्युशन फर्दर करणं यात खूप टाईम जात होता. आता गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये सुद्धा बदल करून जसं 101मध्ये होतं तशी प्रोसिजर ह्याच्यामध्ये आणलेली आहे. त्यामुळे सेंट्रल रजिस्ट्रारकडनं तुमच्या रिकव्हरी ऑफिसरला ज्या पॉवर्स उपलब्ध करून दिल्या आहेत की त्याच्या माध्यमातून तो विदाऊट इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट रिकव्हरी प्रोसेस पूर्ण करू शकतो. शिवाय सरफेसी खाली तर आहेच आहे, ती सगळ्यांसाठीच आहे. तर त्यामुळे आत्ताचे जे हा प्रोसेस आहेत ह्या त्या मनाने सफिशियंट आहेत. फक्त आता DRTमध्ये बँक नाही गेली, बॉरोवर गेला तरी सुद्धा बँकेला ते जावंच लागतं, इन्व्हॉल्ड होतच ते. बरोबर. त्याच्यामध्ये जाणारा जो टाइम आहे तो थोडासा जर अजून कमी काही करता आला तर जास्त बेटर होईल. कारण DRTला केसेस पेंडन्सी खूप जास्त आहे. काय आहे की याचाच फायदा बरेच बॉरोवर असे असतात की ज्यांना भरायचं नाही अशी त्यांची प्रवृत्ती नाही आहे, फक्त त्यांना वेळ काढायचा असतो. आणि वेळ काढण्याकरता सोपा मार्ग म्हणजे मग DRTला अपील करत राहणं सारखं एकावर. बरोबर. थोडक्यात ते पेंडन्सी थोडी कमी झाली थोडी जर कमी झाली तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल.